आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जूनला नेरलीतील हिंद केसरी मळ्यात सतेज ऋतू केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. अ गटातील स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी 7.5 लाख रुपये किमतीचा महिंद्रा 575 ट्रॅक्टर, द्वितीय क्रमांकासाठी बुलेट मोटरसायकल तर तृतीय क्रमांकासाठी 2 होंडा युनिकॉर्न मोटरसायकली अशी आकर्षक बक्षिसं असणार आहेत. ब गटातील स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांकाला शाईन मोटरसायकल, द्वितीय क्रमांकाला स्प्लेंडर मोटरसायकल आणि तृतीय क्रमांकाला HF डिलक्स मोटरसायकल अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत. शिवाय दुसरा गट, चौसा गट, आदत गट आणि इतर गटांच्या शर्यती होणार असून विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसं देण्यात येणार आहेत अशी माहिती पाचगावचे माजी सरपंच नारायण गाडगीळ यांनी दिली. आमदार ऋतुराजदादा पाटील व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशी सतेज ऋतू केसरी बैलगाडी स्पर्धा पर्व 2 नेरली येथील माळावरती होत असून रविवार दिनांक 7 जून रोजी ही स्पर्धा सकाळी 9 वाजता होणार असून या स्पर्धेच्या प्रथम विजेत्याला ट्रॅक्टर हा महिंद्रा ट्रॅक्टर 575 हा देण्यात येत आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना 2 बुलेट गाडी भेट देत येत आहेत आणि तृतीय क्रमांकासाठी युनिकॉर्न बक्षीस देत आहे. याच्या व्यतिरिक्त जे ब गट असेल, दुसरा चौसा असेल, आदत असेल यालासुद्धा आकर्षित बक्षीस आहेत. आणि ही जी स्पर्धा आहे अतिशय सुंदर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेला एक उच्चांक शेतकऱ्यांचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी होणार आहे. माझं आव्हान आहे की जे बैलगाडी शर्यतीचे बैल मालक असतील, चालक असतील, शौकीन असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, विश्वनाथ उर्फ हमू पाटील, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, सागर पाटील, गजानन पाटील, पृथ्वीराज पाटील, सर्जेराव पाटील, नेरलीतील शर्यत संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.